नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, भारताचा पंतप्रधान कसा असावा असा जर प्रश्न मला मुलं नेहमी विचारतात, विद्यार्थी नेहमी विचारतात, तर मी तर बोलतो भारताचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सारखा असावा. भारताचा पंतप्रधान हा पंडित जवाहरलाल नेहरू सारखा असावा आणि संविधान हा भारताचा श्वास आहे. भारत म्हणजे संविधान आणि संविधान म्हणजे भारत. भारत म्हणजे संविधान आणि संविधान म्हणजेच भारत. आणि भारताचं संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्याला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान नेमावं लागेल. यांनाच पंतप्रधान म्हणून हेच निवडून येतील हे आपल्याला बघावं लागेल. कारण भारतामध्ये जर लोकशाहीचा पाया जर कोणी रचला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रचलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे कॉन्स्टिट्यूशनचे सेकंड कमांडंट आहेत. कॉन्स्टिट्यूशन घटना समितीमध्ये मान्य होण्यासाठी जो राजकीय सपोर्ट लागतो, जो पॉलिटिकल सपोर्ट लागतो, तो सगळा पॉलिटिकल सपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे पंडित जवाहरलाल नेहरूंनी अनकंडिशनली प्रोव्हाइड केलेला आहे. संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कुणाचं श्रेय असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आहे. संविधानाशी प्रामाणिक असणारा एवढा मोठा नेता मी भारताच्या इतिहासामध्ये पाहिलेला नाही. तर एकदा आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद कुठल्या तरी एका धार्मिक कार्यासाठी उपस्थित राहिले होते, एका धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती की राष्ट्रपती पर्टिक्युलर एका धर्माच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. तो संपूर्ण भारताचा राष्ट्रपती आहे आणि भारत हा एक सेक्युलर निधर्मवादी धर्मनिरपेक्ष देश आहे. छत्रपती शिवराय भारताचे अनभिषिक्त सम्राट छत्रपती शिवराय जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवराय, जगाच्या इतिहासातील सर्वात पराक्रमी राजा म्हणजे राजे, महाराष्ट्राचं हृदय, महाराष्ट्राचे हृदय सम्राट शंभूराजे हे निधर्मी होते, हे सेक्युलर होते, सेक्युलर विचारसरणीचे होते. इव्हन एक शहाणा राजा अकबर हा सुद्धा सेक्युलर होता. त्याने हिंदूशी रोटी बेटी व्यवहार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेक्युलर होते, धर्मनिरपेक्ष होते. तर आपल्या भारताची ही जी एक सेक्युलर ही जी भूमिका आहे, हे जे एक तत्व आहे, हे भारतीय लोकशाहीचा प्राण आहे. आणि भारतीय लोकशाही वाचवायची असेल, संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान म्हणून निवडून द्यावं लागेल. ही माझी संपूर्ण भारतीय जनतेला एक नम्र विनंती, नम्र आव्हान आहे. भारत देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान नेमावं लागेल. कारण त्यांचं संसदेमधलं एकूण वावर मी अभ्यासलेला आहे. संविधानाला प्रमाण मानणारा, संविधानाची इज्जत करणारा आणि संविधानाचं रक्षण करणारा असा हा एक तरुण युवक आहे. तर त्यांना पंतप्रधान पदाची आपण संधी दिली पाहिजे.
नेहरू गांधी घराण्याने प्रचंड अनेक वर्ष भारत देशाची सेवा केलेली आहे. भारताचे जर शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचंही नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. 17 वर्ष त्यांनी भारत अतिशय क्रिटिकल अवस्थेत असताना सांभाळलेला आहे. आणि राहुल गांधी ही त्यांचीच लेगसी आहे, त्यांचाच वारसा आहे. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. थँक्यू, धन्यवाद. आणि मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, द ग्रेटेस्ट PM ऑफ इंडिया, बॉर्न टू रूल इंडिया, बॉर्न टू रूल इन इंडिया इन अ डेमोक्रॅटिक स्टाईल नावाचं एक मी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये हे सगळे विचार मी अंतर्भूत केलेले आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.